नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कधीकधी आपल्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित घटना घडून जातात की त्यावर विश्वास ठेवणे अगदी कठीण होऊन बसते. अशीच एक घटना आजच्या आपल्या कथेमधल्या विक्रांतबरोबर काही वर्षांपूर्वी घडली होती. त्याला जो अनुभव आला तो अनपेक्षित व मानवी मनाला विचलित करणारा आहे. ही कथा विस्तृत स्वरूपात न सांगता महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर नेमके काय झाले होते त्याच्यासोबत हे आपण कथेमध्ये पुढे पाहूतच, पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. विक्रांत नागपूरमध्ये त्याच्या बायको आणि लहान मुलीबरोबर राहत होता. त्याच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर त्याचे स्वतःचे ऑफिस होते. आज बऱ्याच दिवसांनी विक्रांत ऑफिसमध्ये गेला होता. पूर्वी तो रोज ऑफिसला जात असे, पण आताशा बाहेरील कामामुळे त्याचे रोज रोज ऑफिसला जाणे होत नव्हते. बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे ऑफिसमधील बरीच कामे पेंडिंग पडली होती. ती संपवता संपवता कधी ऑफिस बंद करायची वेळ आली ते विक्रांतला समजलेच नाही. स्टाफ निघून गेला आणि विक्रांतकडे पण ऑफिसची एक चावी असल्याने तो कामासाठी तिथेच थांबला. आज सगळी कामे संपवूनच जायचे म्हणून विक्रांत आपल्या कॉम्प्युटरवर काम करत बसला होता. विक्रांतच्या ऑफिसच्या बाहेर निलगिरीची 3 ते 4 झाडे होती. त्याकडे त्याचं कधी असं फारसं लक्ष गेलं नाही, पण आज सारखं त्या झाडांचं अस्तित्व त्याला जाणवत होतं. का कुणास ठाऊक, पण ती झाडे तेथे आहेत हे आज त्याला जेवढं जाणवत होतं तेवढी जाणीव गेल्या 10 वर्षात त्याला कधीच झाली नाही. थोड्या थोड्या वेळाने असा काही वारा यायचा की त्या पानांची सळसळ पार विक्रांतच्या मेंदूला स्पर्श करून जायची. वेळ जात होता तशी ही सळसळ जरा जास्तच वाढली, एवढी की जणू काही त्याला आपण एखाद्या भयान अरण्यात आहे आणि जोराचे वादळ सुटले असे वाटायला लागले. आणि तेवढ्यात त्याला जिन्यातून कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. आता एवढ्या रात्री कोण कस्टमर आला म्हणून विक्रांतला जरा आश्चर्य तर वाटले, पण मनातून तो जरा खुश पण झाला की आज ऑफिसला उशिरापर्यंत थांबल्याचा फायदा झाला बहुतेक. पावलांचा आवाज आता जवळ येत गेला. अगदी दाराशी आला तसा त्याने दरवाजाकडे पाहिले तर दरवाजात विक्रांतच्या मित्राची आई होती. त्याने विचार केला की एवढ्या रात्री या इथे कशा, पण हा विचार चालू असतानाच त्या एकदम आत आल्या आणि विक्रांतच्या अगदी समोर बसल्या. तो त्यांच्याकडे पाहतच राहिला, कारण मित्राची आई म्हणजे जवळपास विक्रांतच्याच आईच्या वयाची. विक्रांत त्यांच्याकडे बघून विचार करू लागला, काय मेंटेन केलं आहे ह्यांनी. मी लहानपणी यांच्या घरी जायचो तेव्हा मला चॉकलेट देणाऱ्या ह्याच त्या. अख्ख्या घरातलं काम उरकून बाहेर कामाला जायच्या. कामावरून आल्यावर परत घरातला पसारा आवरून स्वयंपाक करायला लागायच्या. केवढी ती एनर्जी. आणि त्याच मित्राचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता की आई आता फार थकली आहे, तिच्याकडून काम होत नाही, जास्त चालवत नाही, एका जागेवर बसून असते वगैरे वगैरे. पण आता त्यांच्याकडे पाहून असं काही मला तर वाटत नाही. 25 वर्षांपूर्वी जशा होत्या अगदी तशाच होत्या त्या. एवढ्यात पप्प्या आलाय का तुझ्याकडे, हा प्रश्न कानावर पडताच विक्रांत त्याच्या विचारातून जागा झाला. पप्प्या त्याला गेल्या 3 वर्षात भेटला नाही हे त्यांना सांगायचे होते, पण विक्रांतच्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाहीत. पण त्यांना बहुतेक कळाले असावे की विक्रांतला काय म्हणायचं आहे ते. त्या ताडकन उठल्या आणि निघाल्या. जिन्यातून हळू जा असे म्हणायला विक्रांत दारात गेला तर त्या तिथे दिसल्याच नाहीत. काय स्पीडने पायऱ्या उतरल्या असतील त्यांनाच माहीत. विक्रांतला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की पप्प्याने आई थकली आहे, तिला चालवत नाही असं कसं सांगितलं.
मी आज माझ्या डोळ्यांनी बघितले तर 25 वर्षापूर्वी जशा होत्या तशाच होत्या त्या. मनातले विचारच ठेवत त्याने त्याचा डब्बा घेतला आणि ऑफिसमधून घरी जायला तो निघणार तेवढ्यात डबा थोडा जड लागला म्हणून डबा उघडून बघितले तर त्याच्या लक्षात आले की आज आपण जेवलोच नाही आहे. पोटात भूक लागली आहे, 2 घास खाऊन घेऊ आणि मग निघू असा विचार करून त्याने डबा उघडला आणि तो तिथे बसला. डब्यातला मेनू बघून त्याचे डोकेच फिरले. डब्यात तूप साखर पोळीचे 2 छोटे रोल दिले होते. लहानपणी त्याला त्याची आई द्यायची तसे. पण आता मी काय लहान राहिलो आहे का असा रोल खायला? हे 2 रोल पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन पडतील तेही कळणार नाहीत. माझी मुलगी एका घासात संपवेल हे, आणि मला दिवसभराचा डबा म्हणून बायकोने हे दिलं आहे असा विचार करत विक्रांतने डब्बा बंद केला आणि घरी जाऊनच जेवू असा विचार करत त्याने ऑफिस बंद केले आणि तो घरी जायला निघाला. तो खाली उतरला तर त्याला समोर ऑफिसचा वॉचमन दिसला. त्याला सहजच काय चाललंय विचारावे असे विक्रांतला वाटले तर तोच आपणहून म्हणाला, पप्पा नाही आले का आज? विक्रांतने मनात विचार केला, याचे बहुतेक डोके फिरले. एवढ्या वर्षात माझे वडील कधी ऑफिसला आले नाहीत आणि याला बरी आज त्यांची आठवण आली. त्याच्याकडे पाहून विक्रांत नुसता कसनुसा हसला आणि कारकडे निघाला. त्याने कार काढली आणि तो घराच्या दिशेने निघाला. विक्रांतला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाडी तर तो नीटच चालवत होता, पण शेजारून जाणारा प्रत्येक जण अगदी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता. त्याने ठरवले की सगळ्यांचे डोके फिरले बहुतेक, आपण कुणाकडे लक्ष द्यायचे नाही. पण पुढच्या सिग्नलवर एका पोलिसाने त्याला अडवलेच. त्याला लायसन्स दाखवायला पाकिटात हात घातला तेव्हा विक्रांतच्या लक्षात आले की तो आज पाकिट घरीच विसरून आला आहे. तेवढ्यात तो पोलीसच म्हणाला, बाळा, सोबत कोणी नसताना अशी एकट्याने गाडी चालवणे चांगले नाही. खरं तर विक्रांतला त्याचा खूप राग आला होता. हा माझ्याच वयाचा किंवा 1 ते 2 वर्षांनी लहान पण असेल आणि मलाच बाळा म्हणतोय. पण जाऊ दे, चूक आपलीच आहे. आपणच पाकिट नव्हते विसरायला पाहिजे होतं असा विचार करून विक्रांत काही न बोलता पुढे निघाला. घराजवळ पोहोचल्यावर त्याने गेटवरून गाडी त्याच्या बिल्डिंगपाशी आणली आणि त्याच्या नेहमीच्या जागेवर पार्क केली. विक्रांत गाडीतून उतरला तेवढ्यात एक जोडपं वॉक करायला निघालं होतं. त्यांना क्रॉस करून तो पुढे आला तोच त्यांची कुजबूज त्याच्या कानावर पडली. आईबापांना कळलं पाहिजे ना की मुलांच्या हातात एवढी मोठी गाडी कशी द्यावी. विक्रांतला हे ऐकून त्यांना सुनवायची खूप इच्छा होती, पण त्याने मन आवरले आणि तो लिफ्टकडे वळला. लिफ्टमधून तो त्याच्या फ्लॅटजवळ आला आणि त्याने दारावरची बेल वाजवली. बायकोने दार उघडले पण लगेचच बंद केले. अरेच्चा, हे काय? एवढ्या वर्षात हिने मला बघून कधी दार बंद नाही केले, तर आज असं काय झाले असा विचार करत असतानाच विक्रांतचा मोबाईल वाजला. तर बायकोचाच फोन होता. तिला आता झापायचे ठरवून त्याने जरा रागातच फोन उचलला तर तिकडून विक्रांतची बायको घाबऱ्या आवाजात त्याला सांगत होती की अहो, रात्रीचे 2 वाजलेत आणि कोणीतरी 8-10 वर्षाचा मुलगा आपल्या दारात उभा राहून बेल वाजवतोय. आता मात्र विक्रांतचे डोकेच फिरले. फोन कट करून तो लिफ्टकडे वळला. लिफ्ट आली आणि तो लिफ्टच्या आतमध्ये शिरला. लिफ्टमधील आरशात विक्रांतची सहज नजर गेली आणि त्याच्या हातातील डब्याची पिशवी व मोबाईल खालीच गळून पडला, कारण आरशात तो नव्हताच. बायकोने वर्णन केलेला तो 8-10 वर्षाचा मुलगा त्याच्याकडेच पाहत उभा होता.